चांगला. आज मी बनवणार आहे गोट पाया करी आय मीन पुरा. तर चला सुरुवात करूया. आता मी घेतले 2 टमाटर, 4 मीडियम साईजचे कांदे. कांद्यांना बारीक करून घ्यायचं. आता मी खुरांना कुकरमध्ये शिजवून घेतोय. खुरांचे पीस कुकरमध्ये काढून घ्यायचे. काढून झाल्यानंतर त्याच्यामध्ये मी मिठाचा आणि हळदीचं पाणी करून टाकत आहे शिजवण्याकरता. गॅसला ऑन करून घ्यायचा. या पाण्यामध्ये अगोदर 1 चम्मच हळद टाकायची. नंतर 1 चम्मच मीठ आणि हळद टाकून झाल्यानंतर कुकरला बंद करायचा. त्याच्यानंतर कुकरचे 4 ते 5 विसल होऊ द्यायचे आणि कमी फ्लेमवर शिजू द्यायचे. खुरं शिजली की त्यांना कुकरमधून मोठ्या बाउलमध्ये काढून घेऊया. हा जो पाणी आहे आपण नंतर यूज करणार आहोत करी बनवण्याकरिता. त्याच्यानंतर मी एक डीप पॅन घेतला आहे. त्यामध्ये 2 मोठे चम्मच ऑइल घेतला आहे. ऑइलला थोडा गरम होऊ द्यायचा. त्यानंतर मी टाकत आहे तेजपान, त्याच्यानंतर छोटे बारीक केलेले कांदे टाकूया. पुन्हा टाकून द्यायचं. शिजू द्यायचं. त्यानंतर मी टाकत आहे मटन मसाला. पुन्हा बरोबर मिक्स करून घ्यायचं. परतून घेतल्यानंतर कमीत कमी 1 मिनिटपर्यंत शिजवून घ्यायचं. ते शिजून झाल्यानंतर याच्यामध्ये मी टाकतो जिंजर आणि गार्लिकचं पेस्ट. याला पण बरोबर मिक्स करून घ्यायचं. संपूर्ण मसाल्याला 1 मिनिटपर्यंत शिजू द्यायचं. ते शिजवून झाल्यानंतर याच्यामध्ये मी टाकत आहे 1 टेबलस्पून मीठ. त्याला बरोबर मिक्स करून घ्यायचं. मसाल्याला कमीत कमी 1 मिनिटपर्यंत शिजवून घेऊ. शिजवून झाल्यानंतर त्यामध्ये मी टाकत आहे कांद्याचा पेस्ट. ह्याला पण बरोबर मिक्स करून घेऊया. सगळे मसाले शिजवून झाल्यानंतर याच्यामध्ये मी टाकत आहे अर्धा चम्मच धनिया पावडर. त्यानंतर अर्धा चम्मच हळद. आणि त्यासोबतच लाल मिरची पावडर 2 चम्मच. सगळ्यांना बरोबर परतून घ्यायचं.
मिक्स करून घ्यायचं परफेक्टली आणि 1 मिनिटपर्यंत शिजू द्यायचं. हे सगळं शिजून झाल्यानंतर याच्यामध्ये मी टाकते टोटर्स आणि खुरा. यांना बरोबर परतवून घेऊयात आणि मिक्स करून घेऊयात परफेक्टली. ते झाल्यानंतर याच्यामध्ये मी टाकत आहे आणखी 2 चम्मच लाल मिर्च, ज्या पाण्यामध्ये मी खुरं शिजवले होते तो पाणी याच्यामध्ये अर्धा टाकायचं. पाणी टाकल्यानंतर याला बरोबर मिक्स करून घ्यायचं, बरोबर परतून टाकायचं आणि 1 मिनिटपर्यंत शिजू द्यायचं. कमी फ्लेमवरती जोपर्यंत तो शिजतोय तोपर्यंत मी सांबार बारीक करतोय. बारीक केलेल्या सांबाराला बरोबर धुवून टाकूया. आणि वाचलेला जो अर्धा खोराचा पाणी आहे जो अगोदर ठेवलं होतं तो याच्यामध्ये पूर्ण परतून घेऊया. त्यानंतर याला कमीत कमी 1 ते 2 मिनिटपर्यंत शिजू द्यायचं. बरोबर फेडून टाकायचं आहे ना. शिजल्यानंतर याच्यामध्ये जो बारीक केलेला सांबार आहे तो याच्यामध्ये वरतून टाकून देऊया. याच्यामध्ये मी सांबार अगोदर थोडाच टाकलेला आहे. आता भाजीला बरोबर 1 ते 2 मिनिट शिजू द्यायचं. 2 मिनिटानंतर बघूयात भाजी शिजली का. तर भाजी शिजल्यानंतर जो वाचलेला खोऱ्याचा पाणी होता तो याच्यामध्ये टाकतो. अर्धा वाचलेला पूर्ण पाणी टाकतो. पाणी टाकल्यानंतर त्याला आणखी 1 ते 2 मिनिट हाय फ्लेमवर शिजू द्यायचं. भाजीला बरोबर मिक्स करून घेतोय. आता भाजीला बरोबर 1 ते 2 मिनिट शिजू देऊया. एक 2 मिनिटानंतर भाजी बरोबर शिजलेली आहे. त्यानंतर याच्यामध्ये मी चॉप केलेला बारीक केलेला सांबार टाकतोय. भाजीला बरोबर परतून घेतो. आता टोटल 10 मिनिटानंतर गोड पाय करी तयार झालेली आहे.